लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महायुतीमध्ये आता शिंदेची शिवसेना दादांच्या राष्ट्रवादीचे नेते फोडणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वावरून वाद सुरू असून काही नेते आमच्या संपर्कात आहेत असा मंत्री संजय शिरसाट यांनी दावा केलेला आहे. बघूया. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत अलबेल नाही आणि काही नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. म्हणजेच आता महायुतीतच शिवसेना फोडाफोडी करणार का असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात दादांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे शिंदेच्या शिवसेनेत आले तर शिरसाटांच्या वक्तव्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं म्हणत दादांच्या राष्ट्रवादीनं खिल्ली उडवली. आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे. काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत. पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाच्या खाली काम करायचा हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे. हे नाकारता येत नाही. म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात, तेच सांगितलं की काही दिवसात कळेल. आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे. संजय शिरसाट यांच्या म्हणण्याच्या संदर्भानं किती गांभीर्याने घ्यायचं, ते किती संपर्कात असतात लोकांच्या हे मला माहीत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत. एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीत राष्ट्रीय कार्यकारिणीवरून नाराजी नाट्य होतं हे लपून राहिलेलं नाहीये. कारण त्यात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचाच उल्लेख नाहीये. कार्यकारिणीवर पार्थ पवारांची छाप असल्याची चर्चा होती. त्यातच कुणाच्या नेतृत्वाखाली काम करावं अशी राष्ट्रवादीत स्थिती असल्याचं महायुतीच्याच घटक पक्षाचे मंत्री ऑन कॅमेरा सांगतायत. आता वादाची ठिणगी ज्या कार्यकारिणीच्या पत्रावरून पडली त्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत तटकरे आणि पटेलांची बैठक पार पडली. नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार अशी सूत्रांची माहिती आहे. यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीमधून काही नावं काढावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहितेंना वगळण्यात यावं यावरूनही बैठकीत खलबत झाली. आणि आता कुठलाही वाद नाही असं म्हणत नवीन सुधारित पत्र निवडणूक आयोगाला दिलं जाईल असं तटकरे म्हणाले. त्याचवेळी स्वतःच्या पक्ष संघटनेतील कामाचा पाढा वाचत मी मागच्या दारातून खासदार झालेलो नाही असं वक्तव्य तटकरेंनी केलं. हा टोला पार्थ पवारांनाच का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्या कागदपत्रावरती असं लिहिलेलं आहे की हेच कागदपत्र फायनल समजले जावे. आता मी वारंवार मगात 26 तारखेच्या मी ते सगळे वाचलं आहे. मी वाचलेलं असं कसं तुम्ही म्हणता? माझाही 42 वर्षाचा प्रवास आहे. असं सगळं वाचतच ह्या दिवसापर्यंत आलो. आता इथपर्यंत कसा पोचला असतो? तालुकाचा अध्यक्ष, जिल्हा आयोगचा अध्यक्ष, संघटनेमध्ये काम केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष झालं, 5 वेळेला आमदार झालो, 15 वर्ष मंत्री राहिलो, 2दा खासदार निवडून आलो आहे. मागच्या मार्गाने आलो तर निवडून आलो आहे. तर त्याच्यामुळे ते सगळे कागद वाचलेले आहेत. त्या कागदावरची सगळी चर्चा ही पूर्णपणाने व्यवस्थितरित्या झालेली आहे. आणि आता पक्षाने या संदर्भामध्ये मी मगाच सांगितलं की जे काही पुनर्पत्र पाठवायचं आहे तोही निर्णय झालेला आहे. अर्थातच नव्यानं पक्षाची कार्यकारिणी तयार करण्यावरून अंतर्गत वादावर पडदा पडल्याचं दिसतंय. दिल्लीहून प्रमोद जगताप, संभाजीनगरहून ज्ञानेश्वर लोंढेंसह अक्षय मंकनी, TV9 मराठी, मुंबई. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.